नमस्कार, मी सौ संचिता नितीन खोत आणि आपण पाहत आहात SP न्यूज। कोल्हापूर शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। येत्या काळात शहरातील पाणी महाग होण्याची शक्यता आहे, कारण कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज शुक्रवार 12 जून रोजी झालेल्या बैठकीत पाणीपट्टी दरवाढीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडण्यात आला आहे। महापालिका प्रशासनाने 1 जुलै 2026 पासून नवीन पाणी दर लागू करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे। या प्रस्तावानुसार शहरातील पाण्याचा दर सध्याच्या 9.5 रुपयांवरून थेट 20 रुपये प्रति 1000 लिटर करण्याची शिफारस करण्यात आली आहे। महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी या प्रस्तावामागील कारणे स्पष्ट करताना सांगितले की कोल्हापूर महानगरपालिका नागरिकांना पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे। मात्र सध्याचा पाणी दर अत्यंत कमी असल्याने महापालिकेवर मोठा आर्थिक ताण पडत आहे। आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महानगरपालिकेला दरवर्षी सुमारे 110 कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो। मात्र पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न केवळ 46 कोटी रुपयांपर्यंत मर्यादित आहे। त्यामुळे उर्वरित खर्च महापालिकेला स्वतःच्या इतर निधीतून भागवावा लागत आहे। याच पार्श्वभूमीवर पाणी दरात वाढ करण्याचा निर्णय प्रस्तावित करण्यात आला आहे। हा प्रस्ताव मंजूर झाल्यास महापालिकेचे वार्षिक उत्पन्न 103 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी स्वतंत्र दररचना तयार करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वच ग्राहकांवर एकसारखा भार पडणार नाही, असे प्रशासनाचे म्हणणे आहे। महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार 2021 नंतर पाणीपट्टीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही। गेल्या 5 वर्षात वीज, मनुष्यबळ, देखभाल आणि पाणीपुरवठा व्यवस्थेवरील खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे। त्यामुळे दरवाढ अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे मत आहे। डॉ. राजेंद्र भारूड यांनी पुढे सांगितले की वाढीव उत्पन्नाचा वापर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी केला जाणार आहे। यासाठी अत्याधुनिक रोबोटिक मशिनरी खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून ती उपलब्ध झाल्यानंतर शहरातील गळती शोधण्याचे काम अधिक वेगाने होईल। अवघ्या 15 दिवसात संपूर्ण शहरातील गळतींचे सर्वेक्षण करून त्यावर कारवाई करता येणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे। आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पुढील प्रक्रियेत जाणार आहे। मंजुरी मिळाल्यानंतर 1 जुलै 2026 पासून नवीन पाणी दर लागू होण्याची शक्यता आहे। याबाबतची अधिकृत माहिती आणि नोटीस नागरिकांना लवकरच देण्यात येणार आहे। दरम्यान या प्रस्तावामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार असला तरी शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेत सुधारणा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या विषयाबाबत तुमचे मत काय आहे? पाणी दरवाढ योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा SP न्यूज। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।